देशाचे जगाचे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, शेतकऱ्यांचे कैवारे दिबा पाटील साहेब यांना नमन। आज 9 ऑगस्ट क्रांती दिन, अंग्रेज चले जाओ, हुकुमशाही चले जाओ असा नारा महात्मा गांधीजीने 1945 साली दिला आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हा एक चले जाओ हा कार्यक्रम या 9 ऑगस्ट क्रांती दिन आम्ही करत असतो आणि मधल्या कालामध्ये कोविडमुळे फरक पडला, परंतु ह्या जो ऑगस्ट क्रांती दिनामध्ये जे सर्व जे काही आपले हुतात्मे आणि शहीद झालेले सर्व स्वातंत्र्यवीर यांना नमन करतो। आज ह्या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे ह्यामध्ये जो विषय जो घेतलेला आहे, कारण हा जो ऑगस्ट क्रांती दिन हुकुमशाही चले जाओ, आता हुकुमशाही गेले, अंग्रेज गेले, परंतु हा जो निमित्ताने काहीतरी आपण उपक्रम घेतले पाहिजे, कार्यक्रम घेतले पाहिजे, काय विचार घेतले पाहिजे, त्या प्रसंगी उपस्थित सन्माननीय संदीपजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे सर्व ज्यांचा सन्मान केलेला आहे असे सर्व सन्मानित नेतृत्व, सर्व पत्रकार बंधू आणि उपस्थित माझे सर्व बंधू भगिनी मित्र हो, सर्व जमीन मालकी उपेक्षित या सर्वावर या ठिकाणी निशांत भगत यांनी सांगितले आणि या ठिकाणी हर्षितने या ठिकाणी त्याच्या काय व्याथा कथा त्याला तुम्ही टेस्ट करा, नक्की त्याच्या मनात ते आहे का भाषण पाठ करून आले, टेस्ट करावं। कारण शेवटी कसं आहे की आम्ही रोजच बोलतो, आम्हाला ऐकणारा कोण आहे हो, रोजचाच आहे ना, परंतु एखादा तरुण पोरगा येऊन त्या ठिकाणी येऊन बोलते तर उभा राहते तर उभा तर या, अरे बोला तर, मग तो शहरातला असेल, ग्रामीण भागातला असेल, झोरपट्टीतला असेल, विविध वर्गातला स्तरात, त्या तरुण म्हणजे कोण, तरुण नाही तर विद्यार्थी, मग तो 7वीपासून म्हणतो आम्ही, त्याच्या मनामध्ये या शहराविषयी, हा शहरातील जे 3 स्तर आहेत, मग तो भूमिपुत्र असेल, शहरी पुत्र असेल, मग या ठिकाणी कष्टकरी पुत्र असेल, असे विविध घटकातले जे पुत्र आहेत त्यांच्यासाठी झटणारे त्यांनीच यायला पाहिजे ना हो, त्यांनीच यायला पाहिजे असं त्या ठिकाणी त्याला टेस्ट करा, नक्की तुझ्या मनामध्ये ते रुजले का फक्त कोणतरी सांगितलं म्हणून येऊन या ठिकाणी उभा राहिले असं नाही व्हायला पाहिजे। तुला दिसतोय का अन्याय, तुला अन्याय दिसतोय का, त्या अन्यायाची चीड येतोय का, त्या चिडीतून विचार प्रवाहित होतात का, कारण आज पत्रकार बंधू देखील आपल्याला आम्ही सांगतो की ही तरुण पोर आली पाहिजे हो, तर असा ह्या ठिकाणी विषय घेत असताना मी या विषयाच्या निमित्तानं माझ्याकडे जो काही विषय दिलेला आहे तो विषय मी अनेक दिवसापासून या ठिकाणी बोलत असताना एकदा हा जो भारतीय संविधान कलम 243 सुतार साहेब हा फार या ठिकाणी 243 जो आहे 74वी घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वराज्य स्वशासन करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि असे 3 प्रकारचे स्वराज्य आहेत, शासन आहेत, स्वशासन आहेत। केंद्र सरकार निवडणुका घेतल्याच पाहिजे, राज्य सरकार त्यात एक शासन आहे आणि मग स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, झटपी, नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिका अशा या स्थानिक स्वराज्य संस्था, ज्याला लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट। आणि ज्या वेळेला कोविडमध्ये त्या ठिकाणी आपत्काल होता, जीवनमरणाचा प्रश्न होता, त्यावेळेला आम्ही नाईक साहेबांचं त्या जे कार्य केलेलं आहे ते विसरता येणार नाही। संदीपजी नाईक, आपण सगळे नगरसेवक आणि विशेषतः नाईक साहेबांनी त्या कोविड काळामध्ये जो भरीव कार्य केलं, लोक रस्त्यावर येऊन लोकांना हिंमत दिली, हिंमत हा महत्त्वाचा आहे। ज्यावेळेला शहराचा पालक म्हणून, शहराचा कुटुंब प्रमुख म्हणून त्या ठिकाणी रस्त्यावर येतात आणि त्या ठिकाणी लोकांना हिंमत देणं पहिले महत्त्वाचे असते।
आज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बोलायचं, मी कोणावर टीका करणार नाही, परंतु त्यावेळेला कोणी दिसत नव्हते. परंतु नाईक साहेबांनी त्यावेळेला रस्त्यावर उतरून, कारण पहिले लोक भितरले होते हो, घाबरले होते लोक, कारण चारी बाजूला मृत्यूचं थैमान. आणि अशा वेळेला कोणाकडे जायचं, कोण हात देईल, कोण साथ देईल, कोण मदत देईल, कोण सहकार्य करेल, फार मोठे प्रश्न निर्माण झाले होते हो. अशा वेळेला कुटुंब प्रमुख त्या ठिकाणी येऊन सांगतो, मी आहे ना. आणि मग त्या ठिकाणी कोविड सेंटर असतील त्यांना भेटी देणं, त्या ठिकाणी आपल्या समोर कार्य येते. आणि म्हणून मी त्या ठिकाणी नाईक साहेबांना खरंच, म्हणजे काय असतो की संघर्षातला नेतृत्व आहे हो. आम्ही तर संघर्षातून आलो, आमची भाषा समजते हो. संघर्ष, जो संघर्षातून आले असं नाही भेटलं हो. गेला अनेक वर्ष, आता त्यांची ह्या सप्टेंबरमध्ये त्यांचं अमृत वर्षामध्ये पदार्पण आहे, अमृत वर्षामध्ये पदार्पण आहे. आणि कार्याचे जनक सर्व कार्याचं 50 वर्ष आहे. म्हणजे एकाच वेळी सुवर्ण महोत्सव आणि अमृत महोत्सव याची तयारी चालू आहे भाई. दादांना भेटलो आम्ही, सांगितले दादांना आम्ही का हे जे अमृत वर्षात पदार्पण होणं, जन्मदिनाचं अमृत वर्षात पदार्पण होणं आणि 50 वर्ष या राजकारणामध्ये आणि समाजसेवेमध्ये नव्या मुंबईमध्ये कोणी नाही. मग तो जल्लोषात व्हावं. या कोविड काळामध्ये केलेलं कार्य, आणि ह्या कोविड काळामध्येच नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीला ब्रेक लागला, पहिला ब्रेक लागला. म्हणजे आणि तो ब्रेक आज सुद्धा तो पायडर फुटत नाही, आज सुद्धा बंद आहे. ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, काही पंचायत समिती झाल्या, परंतु महानगरपालिका तशा ठेवल्या. आणि मी याच्यामध्ये काय सगळं वाचू आपल्या समोर मी लिहिलेलं आहे. त्याचे 16 मुद्दे आहेत. मी काही इथे वाचणार नाही, पण मोठे मोठे त्याचं बुलेट पॉईंट फक्त मी सांगणार आहे. आणि मग यातली गंमत सांगतो. या ठिकाणी बसलेले आमचे नगरसेवक आहेत आणि इच्छुक उमेदवार सुद्धा बरेच या ठिकाणी असतील, पत्रकार बंधू सुद्धा आहेत. गंमत असते हो एक, म्हणजे गमतीचा भाग असा आहे की भाई आपण समजून घ्यावं, आपण आमदार होणार आहात बेलापूर मतदारसंघाचे. आणि ती गरज आहे, ती गरज आहे. कारण लोक काय म्हणतात, नको अक्का, नको माई, नको ताई, पाहिजे भाई. घंटे बनू सुतार साहेब काय याच्यामध्ये जे आहे ते आहे हो. शेर अहो नुसतं या प्रशासक कालामध्ये एवढी दैनावडे भाई आहेत, दादा आहेत म्हणून कुठे टिकून आहोत नाही, सगळं संपलं होतं हो. काय बाकी ठेवले शिडकोने. तर ह्या ठिकाणी 2020 गंमत बघा. आता 2020 साली नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीचा पहिला कार्यक्रम, म्हणजे पहिला कार्यक्रम आरक्षण विष्णू भावे जाहीर झालं डिसेंबरमध्ये. अमित जे बरोबर ना, कारण आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यावेळेला आरक्षण समजल्यानंतर प्रत्येकाला माहिती पडलं की ही ओपन आम्ही इथे वर राहू शकतो, महिला इथे बायकोला ठेवायची किंवा बहिणीला ठेवायची, कोणाला ठेवायची, आमच्यासारखे करायचं. आणि मग त्यावेळेला हत्तीचं बल असतो. मग बलाचे प्रकार किती, हत्तीचं बल असतो. त्या हत्तीच्या बलाप्रमाणे जो तो, कोणी फुटबॉल, कोणी हळदी कुंकू, कोणी क्रिकेट, हे वाटप ते वाटप, हे हत्तीचं बल. हे जेवढी शक्ती होती, कोणी कर्ज काढलं, कोणी गहाण ठेवलं, कोणी गहाण राहिले, काय जे मिळेल तसं. कोणी कार्यालय घेतले, चांगल्या चांगल्या ठिकाणी कार्यालय घेतले 3 महिन्यासाठी हो. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च
एप्रिल एंडिंगला खास 4 महिन्यासाठी जुगार. काय म्हणतोय, इच्छुक जे असतात नाही का, ज्याला आम्ही काही खरं नाव ठेवले मशरूम नेता. निवडणूक लागली का येतात ते, नंतर नाही दाखवत, थांबत दिसतच नाही ते. असं इच्छा आहे. शेवटी संविधानाने अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला, संविधानामध्ये अधिकार दिले प्रत्येकाला जनसेवा करण्याची, लोकप्रतिनिधी सेवा करण्याची संधी संविधानाने दिलेला आहे, त्याला हक्क दिले, अधिकार दिलेला आहे. आणि मग डिसेंबरमध्ये समजलं, फेब्रुवारी मार्चमध्ये ते जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत सगळीकडे हळदी कुंकू, बाकी काहीच नाही. हे आमचे पत्रकारांची पलापल धावाधाव, काय काय कव्हर करायचं माहिती नाही आहे. आलं का त्यांना, जिकडे तिकडे म्हणजे कुठला वार्ड आहे तिथे साहजिकच सवय प्रचार आहे ना हो. आलं ना. आणि मग हत्तीची ताकद लावली, पूर्ण फार मजबूत ताकद लावली, खर्च केला. आणि बरोबर मार्चला त्याला ब्रेक लागला का स्थगित, स्टॉप, पुढे आता जायचं नाही कुठे. आलं का ना. आता हत्तीचं ताकीद संपलं. आणि मग पुन्हा एप्रिलमध्ये पूर्ण बंद, लॉक केलं. आणि बरोबर मला वाटतं ऑक्टोबरमध्ये 2021 ऑक्टोबरमध्ये परत एक बाजा वाजला, काय निवडणूक घ्यायची आता. परत याद्या चालू झाल्या. आणि चालू झाल्यानंतर मग आता हत्तीचं बल गेलं, मग आता बैलाचं बल. काय म्हणतोय, आता हत्तीचं आणू शकत नाही. मग त्यावेळेला थोडंसं बुरलं सुरलं, थोडा बैलाची ताकद लावली. आणि त्यामध्ये पुन्हा प्रचार केलं. परत कोणीतरी गेला आणि सांगितलं, खरं नाही यार, कोणीतरी कोर्टात गेला आणि लॉक लावले त्याला, त्याला 2-4 खिलं टोकले. आलं का त्यांना, स्थगित. आता स्थगित झाल्यानंतर मग आता पुढे काय करायचं, पुन्हा कोणीतरी पुन्हा एक मला वाटते 2022मध्ये फेब्रुवारीमध्ये परत बेंडबाजा वाजला. आलं का त्यांना, परत त्यावेळेला बेंडबाजा वाजला का आवाज चालू. परत जेवढी हत्तीचं गेलं, बैलाचं गेलं, आता काय राहिलं, आता काय फक्त राहिलं, आता ते फक्त म्हणतात ते चिखलात लोलाचं डोकराचं राहिलं फक्त, ती ताकद लावली. त्याच्यानंतर परत स्थगित, म्हणजे वार्ड रचना बदली करा. आलं ना. आणि सरकार म्हणते की हे सगळं अधिकार आता आम्ही निवडणूक आयोगाकडून आमच्याकडे घे, तुम्ही कोणाला बोलत नाही. परत स्टॉप, बंद पुरा. आता बंदही झाल्यानंतर आता इलेक्शन आज सुद्धा भाई सांगितले ना, जाहीर झाले तरी कोणी बॅनर लावत नाही बघा. पत्रकारांनी याच्यावर भरपूर लिहिलेलं आहे. बॅनर, अरे त्यांच्यावर असं उत्साह दिसत नाही, काय करणार बिचारे. तो इच्छुक कार्य आता आम्ही नगरसेवक आम्हाला करणंच आहे, काय करणार, काय पर्याय नाही, केलंच पाहिजे. पण जे कुठेतरी छोटी मोठी पुंजी घेऊन या जुगारामध्ये, या सेवेमध्ये येण्यासाठी जो धडपड करतोय, तो संपला ना, खलास झाला ना, आटपला बाजार त्याचं, काय राहिले ना त्याचं. आणि गंमत म्हणजे काही नाही, महागडे ऑफिस घेतले होते सुरुवातीला, पूर्ण ऑफिस बाई, अख्खा ऑफिस. नंतर सेकंड रद्द झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, एक काम करा, अर्धा द्या आता आम्हाला, अर्धा ऑफिस द्या. चला ठीक आहे भाई, संविधान तुला अधिकार दिलेला आहे की लोकप्रतिनिधित्व होण्याचा अधिकार आहे, अर्धा. आलं का नाही. नंतर पुन्हा रद्द झाली, त्याला अर्ध्याहून अर्धा आता द्या आम्हाला, आता काय ऑफिसचा अर्धा. आणि नंतर शेवटला जे रद्द झाली ना, निवडणूक होणारच आहेत, त्याला सांगितलं तुझं काहीच नको, फक्त बोर्डाची जागा द्या. काय म्हणतात, फक्त बोर्डाची जागा द्या. ही वास्तव बोलते, तुम्हाला दाखवेन. सेक्टर 17मध्ये आहेत काही. आता त्याच्यानंतर आता सगळेच बाजार आटपल्यानंतर आता ते शेवटी ते बोर्डाचं लावलं तरी पैसे देणेच आहे ना त्याला. शेवटी त्याला सांगले तर बोर्डाचं नको. अनेक लोकांनी ऑफिस सोडलं, सगळं गेलं. सांगण्याचं तात्पर्य भाई असं आहे की आम्ही या ठिकाणी, माझा दुसराच मुद्दा आहे. इथं पहिला मुद्दा असा आहे की 6 महिन्यात निवडणुका घेतल्याच पाहिजे. हा बंधन आहे, दंडक आहे. हे संविधानाने त्या ठिकाणी प्रतिबंध केलेला आहे, बंधनकारक आहे.
परंतु इरादा काय कोणाचा आहे ते असू द्या, मला कुठल्या पक्षाला बोलायचं नाही, कुठल्या नेत्याला बोलायचं नाही, कुठल्या शासकीय व्यक्तीला बोला, मी सर्वांचा आदर करतो, सर्वांचा आदर करतो. परंतु जो दुसरा मुद्दा जो आहे त्या मुद्दा थोडा आपण समजून घ्या की ह्या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय मोदी साहेब यांचे एक विचार आहेत, एक आधुनिक विचार आहेत की वन नेशन वन इलेक्शन, वन नेशन आणि वन इलेक्शन असा त्यांचा नारा आहे की त्याच्यामुळे आर्थिक बचत होते, मनुष्यबळ बचत होते, अनेक प्रकारच्या बचती होतात, आचारसंहिता लागत नाही, वेळ बचत होतो, नाही तर प्रत्येक वेळी आता ह्या वर्षी पूर्ण आचारसंहितेचा काय काम करणार हो, काम तरी काय करणार, काय विकास करणार देशाचा. लोकसभा संपली का मग शिक्षक, मग ग्रॅज्युएशन, मग विधानसभा, परत कॉर्पोरेशन, परत कोणतरी गेला का परत आचारसंहिता. या आम्ही विकास करायची तरी कसं, मग वन नेशन वन इलेक्शन. आता संधी चालून आलेली आहे, काय म्हणतोय, संधी आता चालून आलेली आहे. 28 महानगरपालिका, ग्रामपंचायता, जिल्हा पंचायत समित्या या बाकी आहेत. मी महाराष्ट्राचे बोलतोय, मी काय नेहमी बोलतो असं नाही, महाराष्ट्राचं बोलतोय. हजारो जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिकाचे निवडणुका बाकी आहेत. जवळजवळ 1 लाख कॅन्डिडेट आहेत, 1 लाख. साधारण गणित लावा ना, एक मतदारसंघामध्ये 10 जरी पकडलं त्याचं कॅल्क्युलेशन करा. नाही मुंबईत जवळजवळ 1,500च्या वर जातात. 1 लाख कॅन्डिडेट आहेत, 1 लाख हे नगरसेवक, हे कार्यकर्ते आहेत, हे जनसेवक आहे. हा एक प्रोडक्ट आहे. जनकार्याचं काय आहे, हा प्रोडक्ट आहे. 1 लाख. जसं कॉलेजला आम्ही असताना शेवटची निवडणूक, नंतर निवडणुका बंद झाल्या आणि त्याच्यानंतर कॉलेजमधून ही जी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी लागतं. अधिकारांच्या माध्यमातून लोकशाही नाही आहे, ती ठोकशाही, ती हुकुमशाही आहे. तो प्रोडक्ट बंद केला. आज या ठिकाणी 1 लाख जो काही इच्छुक उमेदवार आहे या महाराष्ट्रातला, तो या जनसेवेचा प्रोडक्ट आहे. लोकशाही त्यांनी जिवंत ठेवायची, संविधान त्यांनी वाचवायचं आहे. कोणाचे इरादे काय असतील तो विषय ज्यांचा त्यांचा आहे, परंतु तो जो इच्छा व्यक्त करून त्या ठिकाणी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लोकांमध्ये येऊन काम करतोय, तो प्रोडक्ट जर कोणी संपवत असेल तर ते योग्य नाही आहे. याच्यामध्ये अनेक ठिकाणं आम्ही फिरतोय. कारण मी ह्या कोविडच्या दरम्यान काही माझे मित्र त्यांना मी सांगितलं होतं निवडणुका नाही होत रे बाबा. बघायचं तुम्हाला कसं माहिती निवडणुका होत नाही, नाही होणार बघ. सतत त्याने सगळ्या निवडणुका होत नाही. एक दिवस मी कुठे बाहेर गेलो असताना त्यांनी मला फोन केला, काहीतरी 2023मध्ये, आता 24 चालू आहे, 23मध्ये ते निवडणुका लागत आणि रद्द झाली. त्यांनी मला फोन केला आणि हसायला लागला आणि बघायचं म्हणे, अरे तुम्ही सांगते तर खरं होतं म्हणे. अरे बरं, मी खोटं बोलत ना असं नाही, मी अंदाज आहे. झालं तर झालं, नाही तर झालं, अंदाज आहे. तर निवडणुका परत रद्द झाल्या म्हणे. अरे मी बोललो होतो रद्द होणार म्हणे, याच्या पुढे होणार नाही, याच्या पुढे सुद्धा महापालिकेच्या निवडणुका होत नाही. ही लोकशाही, स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही ही मृत झालेली आहे आणि मृत केलेली आहे. पत्रकार बोलतील कोणावा विरोध बाबती तुमचा आरोप आहे, हे माझा कोणावा आरोप नाही आहे. आणि खरंच मी विनंती करते मला याविषयी, कारण मी स्पष्ट बोले, मी याच्यावर बोल, मग तर मला कोणीतरी आवाज ठेवला पाहिजे हा. कारण काय होईल आता ह्यामध्ये, आता 2025 मध्ये डिलिमिटेशन आहे. एक तर ओबीसी म्हणून तिथे आरक्षण पडून आहे, नंतर वॉर्डच्या बाबतीत आरक्षण पडून आहे, नंतर आता 2025 मध्ये डिलिमिटेशन आहे. सगळे याचे स्क्रॅप होतील. मग ते स्क्रॅप झाल्यानंतर नाही ना, आता काय करायचं माहिती, आता स्क्रॅप झालं तर काय करायचं, चला पुढे, कारण आहे ना, चला पुढे. या ठिकाणी वन नेशन वन इलेक्शन आलेली एक संधी आहे. मोदी साहेबांची स्वप्न आहेत. मग आम्ही काय म्हणतो, वन नेशन वन इलेक्शन आहे ना, मग एक काम करा ना, अशा अनेक हजारो संख्येने कॉर्पोरेशन, नगरपालिका, नगर परिषदा, पंचायत, जिल्हा परिषद बाकी आहेत.
मग वन स्टेट वन इलेक्शन करा ना. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था सोबत. आता मी सुतार साहेबांना आणि हे जे घनश्याम मडी साहेब आहेत आणि आम्ही आज जे आहे तुम्हाला प्रश्न करतो. सपोज या ठिकाणी सपोज कशाला जे आहे ते खरं, सपोज कशाला खोबराचं अविश्वास नको, विश्वासाने बोलतोय. आम्ही आपल्याला प्रश्न केला आणि इथे इच्छित उमेदवार आहेत. पत्रकार बंधूंनी या ठिकाणी ध्यानपूर्वक लक्ष केंद्रित केलेलं आहे. सब भाई या ठिकाणी बेलापूरचे आमदार म्हणून उमेदवारी आपल्याला पक्षाने देणारच, वाद नाही. कोणी कितीही काय केलं तरी काही खरं नाही, ते तुम्हालाच भेटेल. आणि मग आपण उभे आहात आणि सोबत कॉर्पोरेशन आहे. सुतार साहेब आपण आम्हाला सिनियर आहात. तिकडे दादा, इकडे भाई, बरोबर आहे. आणि कॉर्पोरेशन निवडणूक सोबत घेतली तर किती एनर्जी आपली वाचेल. अमितजी काय होतं सांगा ना. मी खोटं बोलतोय मी. अर्धी एनर्जी वाचेल भाई, तुमची अर्धी वाचेल. काय म्हणतोय, लोकांचा त्रास वाचेल. पोलीस यंत्रणेवर दबाव आहे, सतत दबाव आहे. म्हणजे भाई काय होईल याच्यामध्ये, ह्या वन स्टेट वन इलेक्शन याच्यामध्ये जनतेची ताकद वाचेल आणि जे का उमेदवार असेल तो सगळं सोपं होऊन जाईल. हो असं तर आम्ही तर थकलो करून हो. मी आता लाईव्ह आहे, ओपन बोलतो, काय करू त्याला. ठीक आहे, आम्हाला करणं भाग आहे. घनश्यामजी तुम्ही काही सुतार सांगा, तुम्ही सिनियर आम्हाला. जर सोबत राहिले तर त्याचा फायदा सर्वांना आहे ना, जनतेला फायदा आहे, निवडणूक कमिशन फायदा आहे, आचारसंहिताला फायदा आहे, सगळ्या गोष्टीचा फायदा आहे ना त्याचा. ह्या गोष्टी व्हावे या ठिकाणी. नाहीतर ही लोकशाही स्टेटचे घेतली की ना आपण, काही तर भर कोविडमध्ये घेतल्या ना. मग त्यावेळेला कोविड नाही का, कोविड होतं ना त्यावेळेला, का घेतल्या त्या, कारण लोकशाही मृत करायची नाही. स्टेटच्या निवडणूक घेतल्या, अनेक राज्यामध्ये निवडणुका घेतल्या. मग त्यावेळेला का कोविड नव्हतं, होतं ना कोविड, परंतु लोकशाही मृत करायची नाही. तुम्हाला ह्या संविधानाला किंवा या सिस्टमला, या यंत्रणेला, या केंद्र शासनाची लोकशाही मृत करायची नाही, राज्य शासनाची, राज्य सरकारची, राज्याची लोकशाही मृत करायची नाही, पण स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही मृत करणं हे कुठे ते बुद्धीला पटत नाही. आम्ही नाही बोलत का बाबा या ठिकाणी आम्ही निवडून यावं, आम्ही येणार, आमची तर इच्छा ते आहे. हो परत 243 जो कलम जो या ठिकाणी बाद केला जातोय, मारला जातोय, मृत केला जातोय. अहो तो आरक्षण असेल किंवा ते प्रभाग हे असेल किंवा 4 करा 5 का जे काही ते करा, ते तुमच्या राजकीय इच्छाशक्तीचा विषय आहे. आपण मूर्त करू नका ना. असं या ठिकाणी ज्या होतोय, ह्या गोष्टी या ठिकाणी गंभीर आहे. आणि पोलीस सतत दबावत आहेत. हो साहेब आम्ही त्यांचे जे भेटतो, अहो काय हो साहेब काय करायचं, सतत टेन्शनमध्ये आम्ही आहोत. जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत प्रत्येक पक्ष आपापला झुजतो ना. कोणी रॅली करते, कोण प्रचार करतोय, कोण तक्रारी करतात, कोण वादावादी करतात. आमचे जो मेन जो कायदा सुव्यवस्था राखण्याचा जो आमचा खरा कर्तव्य आहे, त्या कर्तव्यापासून आम्ही विचलित होतोय. काय म्हणतो, त्या कर्तव्यापासून आम्ही विचलित होतोय. सतत टेन्शन आहे. आलं का त्यांना आता, म्हणजे असा एक सण नाही गेला की काय गेला नाही, सतत आम्हाला टेन्शन आहे. तर ही जी ह्या ठिकाणी फार न बोलता हा विषय मी प्रेस माध्यमांना दिलेला आहे, यात काही चुकीचा असू शकतो. मी परत सांगतोय, मी कुठल्या पक्षाला बोलत नाही, कुठल्या नेतृत्वाला बोलत नाही, कोणालाच बोलत नाही, कुठल्या प्रशासनाला बोलत नाही. परंतु एक मात्र खरं सांगतो आपल्याला की नाईक साहेब असल्यामुळे इथलं काहीतरी राहिलं. हो आपण सर्व अनेक लोक इमारतीमध्ये राहतात. अशी ह्यामध्ये उपस्थित असणाऱ्या किती लोकांच्या इमारतीला प्रशासक लागला होता, कोणतरी एकाने हातवर करा, पुढचं मला सांगायला. मग कोणालाच नाही लागलं. ज्यावेळेला इमारतीला सोसायटीला ज्यावेळेला प्रशासक लागतो त्यावेळेला तुमचा
एवढी किंवा खर्च करण्यासाठी त्या कमिटीची गरज नाही, त्या सदस्यांना विचारायची गरज नाही, काही गरज नाही. आम्ही एका ठिकाणी अनुभव घेतलेला आहे की त्या इमारतीचा एवढी तोडली तरी सदस्यांना माहीत नव्हतं, नंतर माहीत पडलं की एवढी तोडली म्हणून. आज या ठिकाणी प्रशासकाल सेम तसाच आहे, ते फरक काही नाही आहे. आम्ही न म्हणत की सगळंच वाईट आहेत, त्यातला अनेक चांगलं आहेत, ऐकतो चांगले आहेत, परंतु या प्रशासक कालामध्ये नाईक साहेबांनी IC मीटिंग घेतली. सुरुवातीला थोडंफार काही लोकांनी अरे आता कसा रस्त्यावर उतरता, काय गरज आहे का, याच्यावर का नाही उतरलं. पण संघर्षाचं माणसाला माहिती असतं, चळवळीतल्या माणसाला माहिती असतो की ही आता गरज आहे. त्यावेळेला तो विचार करत नाही की बाबा मला लोक कोण काय बोलते, कोण काय बोलतं, काही नसतं आला ना. आणि कुठेतरी ह्या प्रशासक कालावधीमध्ये जे काय धोपणारं जे बाजार होतं ते सगळं संपणार होतं, ठेवलं इमारतीमध्ये. ती ज्या सोसायटीला ज्यावेळेला प्रशासक लागतो त्यावेळेला सोसायटीचा सगळा फंड समाप्त केला जातो, चुरा केला जातो. कोणाची इथं आवश्यकता भासत नाही एवढी तोडू का, हा खर्च काही गरज नाही, स्वतः टेंडर काढू शकतात. कारण आज आयुक्त कोण आहेत, स्वतः आयुक्त आहेत. महापौर हे जो आयुक्तच आहेत, स्टँडिंग चेअरमन ते सुद्धा आयुक्त आहेत, महासभा ते सुद्धा आयुक्तच आहेत. सगळा अधिकार आपला त्यांना दिलेला आहे, पूर्ण अधिकार. काय राजे आहेत ना अशी राजेशाही. परंतु नाईक साहेबांमुळे त्याला नियंत्रण आलं, कुठेतरी कंट्रोल आलं आणि त्याचा फायदा आज कुठेतरी सुरक्षित आहे. नाही तर आपला पाणी त्या ठिकाणी थांबवलं, अनेक नागरी सुविधा केल्या. ह्या गोष्टी नाकारता येत नाही. म्हणजे ही जी आज काही अधिकाऱ्यांची तर ठोकशाही आहे हो, हुकुमशाही सोडून द्यावं. काय म्हणतोय, हुकुमशाही तर बाजूला, ठोकशाही सरळ. अरे काय छातीत आणून बोलतात आणि काय बातच नाही हो. हो अधिकार आपला आहे हो. मी काय म्हणते याच्यावर आम्ही जागृत झालो पाहिजे का नको. या राज्यामध्ये लाखो उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, नागरिक आहेत, कोणच बोलत नाही. अरे ब्रश शब्द बोलत नाही. अरे याच्याच मला आश्चर्य वाटतोय. काय म्हणतोय कोणी बोलेल का भगत नाना तुम्ही हाच विषय कशाला नियुक्त केला. अरे मी तर कोणच बोलत नाही. हा ठीक आहे, त्याला सत्ताधारी आहेत बाबा, पक्षाच्या सत्तेच्या विरोधात नको, आम्ही समजू शकतो. अरे पण ते विरोधक सुद्धा, अरे ह्या महाराष्ट्रामध्ये जो माजी पदाधिकारी आहे आणि जो इच्छुक आहे, अरे तो सुद्धा बोंबलत नाही, तो सुद्धा चुडी चूप, काहीच नाही सांगून. अरे ही सगळ्यात मोठी गुलामगिरी आहे. कोणाची मी नाही सांगत, हे तुम्ही चिंतनातून करा. या देशामध्ये 4 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही मृत केलेलं आहे. कधी कोर्टाचं नाव, कधी ह्याचं नाव, कधी त्याचं नाव. अरे कोणच बोलत नाही, गप. म्हणजे जो काही लोकशाहीमध्ये ज्या घटनेने लोकप्रतिनिधित्वाचा जो अधिकार दिलेला आहे, जो हक्क दिलेला आहे, नको आहे. म्हणजे एकतर त्या घटनेतला तो कलम बंद करा, नाही तर तुम्ही आवाज उठवा. आवाज उठवला तर नेता मला तिकीट देणार नाही, मला पक्ष तिकीट देणार नाही. अरे काय भिकार भूमिका. अरे हे एक आपली स्वतंत्रता आहे, हे आपला हक्क आणि अधिकार, मूलभूत अधिकार आहे, प्रतिनिधित्वाचा मूलभूत अधिकार. काय म्हणतो संविधानाने काय दिलेलं आपल्याला, प्रतिनिधित्वाचा मूलभूत अधिकार. जसा जगण्याचा अधिकार आहे, स्पीच हा अधिकार आहे, अरे तसा घटनेने आपल्याला लोकप्रतिनिधित्वाचा अधिकार दिलेला आहे. आणि तो जर लोकप्रतिनिधित्व नसेल तर बांगलादेश होईल, बांगलादेश होईल, पाकिस्तान होईल. आणि आज या ठिकाणी कोणीच बोलत नाही, ब्रश शब्द बोलत नाही. मागे आमची काही मंडळी होती, मी त्यांना सांगितलं, सर्व पक्षाचे होते हो माझे, आणि एका ठिकाणी गेलो होतो.
सर्वच पक्षाचे होते, विरोधातले आणि सत्तेतले. मी हा विषय मांडला. अरे आपण एक दिवसाचा आता उपोषण केला पाहिजे. अरे एक दिवसाचं उपोषण करावं, काय ते ठेवू. स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही बचाव, बस बाकी काही नाही करायचं. नाव कोणाचं नाही, काय म्हणतो, नाव कोणाचंच ना पक्ष ना काही नाही, नाव कोणाचंच नाही. एकच वाक्य, स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही बचाव. संविधानातील कलम 243 बचाव. बस आपल्याला बसावं लागेल. अरे नाही असं कसं म्हणता भगत साहेब, अरे दशरथ नको रे, पक्ष काय बोलेल, सत्ता काय बोलेल. ठीक आहे, विरोधात त्याने, अरे ते तर काय बोलत नाही. वेदना होत्या या गोष्टीच्या. भाई आपण या ठिकाणी आपण आमदार व्हा, आम्ही आपल्या पाठीशी आहेत, आम्ही सोबत आहोत. अरे परंतु या ठिकाणी ही लोकशाही मारू नका हो, आपण ठेवा, ही सोबत घ्या. मोदी साहेबांचं स्वप्न आहेत, त्यांचे विचार आहेत की 1 नेशन 1 इलेक्शन हा धागा घेऊन याला एक प्रायोगिक तत्वावर चालना देण्यासाठी 1 स्टेट 1 इलेक्शन. लोकशाही जिवंत राहील. या ठिकाणी फार जास्त न बोलता या ठिकाणी भाई आपण खरंच कमी अवधीमध्ये आम्ही आपल्याला सांगितलं. आपण सुतार साहेब सगळे नगरसेवक आले, आपण खरंच ह्या ठिकाणी हा विषय अतिशय डिफरन्स विषय आहे. बाकी तर रेग्युलर विषय आहे, पण हा अतिशय डिफरन्स विषय आहे. कारण आम्ही संघर्षातला असल्यामुळे काही गोष्टी प्रोटोकॉल तोडून आम्हाला नाईलाजाने कूच करावं लागतो. आला का त्यांना. आणि अशा वेळेला आम्ही दादांशी चर्चा केल्यानंतर दुसरे म्हणते तुझं म्हणणं बरोबर आहे, भाईंशी बोललं तुझं म्हणणं बरोबर आहे. आला नाही, हे म्हणणं तुझं बरोबर आहे. ते संघर्षातल्या माणसांना संघर्षाची भूमिका समजते हो, संघर्षाच्या माणसाला संघर्षाचं मत ओपिनियन समजते हो. डीपीच्या वेळेला सुद्धा ज्या वेळेला दादांसमोर पहिला विषय मांडला, ताबडतोब त्या ठिकाणी उडी घेतली. डीपीच्या बाबतीत, महापालिकेच्या डीपीच्या बाबतीत त्या ठिकाणी आवाज ठेवला, सावून ठेवला. समजतो विषय. किती लोकांना कळला मान आताच वाटप करतात, काय नाही काय चालू आहे, गोंगाट चालू आहे. ठीक आहे, भाईंचं वाटप दादांचं वाटप नेहमीच आहे, प्रत्येक सणाला वाटप, वाद नाही, नवीन काही याच्यामध्ये नाही आहे. पण हे आता जे वाटप करणार आहे हे कोविडमध्ये कुठे होते आणि डीपीला कुठे होते, या शहराच्या जमिनी विकत ते कुठे होते, त्यावेळेला कुठे होते, हा प्रश्न भाई या ठिकाणी आपल्याला भितरून जायची गरज नाही. लोक विचारतात ना हो त्यांना, कुठे होते तुम्ही डीपी ज्या वेळेला शहरात. अहो डीपी म्हणजे काय, जमिनीचा मुद्दा आहे हो. जमीन असेल तर सुखसुविधा आहेत. दादा स्पष्ट दशरथ म्हणजे काय नाही रे, जमीन पाहिजे आपल्याला, जमीन पाहिजे म्हणतो. काय पाहिजे, जमीन पाहिजे. त्यांना समजलं, बाकीच्यांना कोणाला समजलंच नाही. एक गमतीच्या विषयी तुम्हाला सांगतो. एक आमच्या दुसऱ्या पक्षाच्या नेत्याने कॅमेऱ्यासमोर जवळजवळ 15 मिनिटं डीपीवर बोलले. किती 15 मिनिटं बोलले डीपीवर. आणि मी त्यांचं अभिनंदन केलं. अरे बरं चांगले बोलले आपण हो, तुम्हाला समजलं का. कसलं मला समजतं म्हणतं. मला ते पत्रकाराने ब्रीफिंग केलं, मी बोललो. ही अवस्था हो, ही अवस्था. म्हणून ह्या ठिकाणी आमची आशा आहे, महाराष्ट्राची आशा आहे आपल्यावर. 1 लाख जे समाजसेवक आहेत, हा प्रोडक्ट आहे, हा जनसेवा कार्याचा प्रोडक्ट आहे. हा जनसेवेचा कार्याचा प्रोडक्ट हीच लोकशाही आहे, हाच संविधान बचाव आहे. आणि आम्हाला आशा आहे की हा विषय नवीन आहे. पत्रकार बंधू या ठिकाणी ह्या विषयाला अतिशय चांगलं वेग देतील. आणि जे या ठिकाणी सावून दबलेला आहे, तो आवाज दबलेला आहे, तो आवाज आपण कुठेतरी जनतेसमोर, जनतेचा आवाज, खरं जनतेचा आवाज हा ताठी पटलावर येईल. या ठिकाणी हा नवीन विषय आपण कसा समजून घ्यायचा, मी यातमध्ये चुकलो असेल किंवा विषय मांडताना काही ते मागे पुढे झाला असेल सुतार साहेब, कारण तुम्ही फार निरखून पाहता, मला कधी भीती वाटते थोडीशी. का सिनियर म्हणून कसं जे आहे ते का नायर साहेब सिनियर म्हणून, आता आपण सुद्धा सिनियर आहात, पत्रकार आहात. अलग त्यांना थोडा एखादा विषय मांडताना अलग त्यांना मला या ठिकाणी मला एक दोघांना मी विचारलं,
अरे तू म्हणे मी कारण मी काय टेस्ट घेतो ना थोडीशी एक नवीन विषयाची थोडीशी कुठेतरी चेक केलं पाहिजे ना, नवीन विषयाची चेक केलं पाहिजे. आणि मग अशा वेळेला तो बोला अरे तू बोललास तर तुला तिकीट नाही भेटणार. दादा आहेत म्हणे दादा आहेत, भाई आहेत, डॉक्टर साहेब आहेत, काय चिंता नाही आहे. आला की त्यांना त्याच्यामुळे हा विषय जनतेचा विषय मांडू आपण म्हणे. महाराष्ट्रामध्ये कोणतरी मांडलं पाहिजे हा विषय, महाराष्ट्राचा विषय, हा विषय देशाचा विषय आहे. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू.